मुंबईतील मुसळधार पावसादरम्यान साकीनाका परिसरात एक धक्कादायक घटना घडली। उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या सुमारे 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह अखेर बाहेर काढण्यात आलाय। सुरुवातीला घटनास्थळी फक्त त्यांची छत्री आणि चप्पल आढळल्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली होती। या घटनेमुळे महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि पावसाळी तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। नवी मुंबई गुन्हे शाखेने घरफोडी आणि सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करत 2 आरोपींना अटक केली आहे। युसुफ शरीफ शेख उर्फ टिया उर्फ टिप्या उर्फ झुल्फू आणि आशिष कुमार उर्फ आशिष कुमार अग्रवाल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। सीसीटीव्ही चित्रफित, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांना जेरबंद केले। चौकशीत आरोपींनी नवी मुंबई, ठाणे, मुंबई आणि परिसरातील घरफोडी तसंच सोनसाखळी चोरीचे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। आरोपींकडून सोन्याचे दागिने, चोरीसाठी वापरण्यात आलेल्या 2 दुचाकींसह सुमारे 11,69,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईमुळे घरफोडी आणि सोनसाखळी चोरीचे एकूण 11 गुन्हे उघडकीस आले। पुढील तपास सुरू आहे। पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोपरखैरणे पोलीस स्टेशन येथे 8 जून रोजी एक घरफोडीची घटना घडली होती, ज्यामध्ये 15,55,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले होते। त्या अनुषंगाने आमचे गुन्हे शाखेचं कक्ष 1चं युनिट जे वाशीला आहे त्यांच्याकडून समांतर तपास करण्यात येत होता। यामध्ये तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही यांचा वापर करून त्यांनी 2 आरोपींना अटक केलेली आहे, ज्यांच्याकडून तो कोपरखैरणेचा घरफोडीचा गुन्हा व्यतिरिक्त इतर 10 गुन्हे असे एकूण 11 गुन्हे उघड करण्यात आलेले आहेत। यामध्ये 2 चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा समावेश आहे आणि 9 घरफोडीचे गुन्हे उघड केलेले आहेत। त्यामध्ये त्यांच्याकडून आत्तापर्यंत जवळपास 11,67,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 2 मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत। यात जे आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यांचं नाव आहे युसुफ राशीद शेख आणि नौशाद मुस्ताक आलम। त्यापैकी युसुफ शेखवरती पूर्वीचे 51 गुन्हे दाखल होते आणि तो आता 20 मार्च रोजी जामिनावरती बाहेर आला होता। आणि नौशाद आलम जो त्याचा सह आरोपी होता त्याच्यावरती आतापर्यंत 32 गुन्हे दाखल होते। तर ही एक उत्कृष्ट कामगिरी आमचे पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे सर, सह आयुक्त श्री दीपक साकोरे सर, अपर पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे सर, आमचे DCP श्री सचिन गुंजाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 1चे आमचे प्रभारी अधिकारी सिनियर PI विकास घोडके, API बनकर, PSI काकड आणि त्यांच्या टीमनी केलेली आहे। घरफोडी करून बंद घराचा कुलूप तोडून ते आत प्रवेश करून सोन्याचे दागिने किंवा रोख रकमेची चोरी करत होते आणि 2 मध्ये त्यांनी मोटरसायकलवर येऊन चेन स्नॅचिंग केली होती। ते फिरून रेकी करत होते, बंद घर दिसलं तर मग त्यावेळी ते घर। नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली प्रसूतिगृहात 8 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी मृत्यू झाल्याच्या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाले। या प्रकरणाच्या निषेधार्थ पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयात धडक देत आयुक्तांच्या दालनात आंदोलन केलं। चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत संबंधित डॉक्टर आणि परिचारिकांना निलंबित करून कारवाई करावी तसंच मृत महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काही ऐरोलीमध्ये घटना घडलेली आहे, एक गरोदर महिला व तिचं जे पोटातला मृत पावलेला आहे आणि एक महिला अजून सिरियस आहे। आता आम्ही साध्या प्रोटोकॉलनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेटायला गेलो होतो, त्यांच्याकडे 1.5 तास थांबलो, ते आले नाही आहे। त्याच्यानंतर आम्ही आयुक्तांकडे गेलो, त्याच्यानंतर आमचं आंदोलन आगीचं झालेलं आहे। आणि हे प्रशासन करते काय, नवी मुंबई महाराष्ट्र शासन लाडकी बहीण योजना राबवतं, परंतु नवी मुंबई महानगरपालिका ज्या आहे ते स्त्रियांचा इथे कुठेही कालसुद्धा 2 मुलींचा ॲक्सिडेंट झाला, जे शॉर्ट सर्किट झालं, जे नवी मुंबईमध्ये सुरक्षाच नाही आहे। आणि कालसुद्धा ऐरोलीमध्ये 2 गरोदर महिला मृत पावलेल्या आहेत। याचं कोणतेही गांभीर्य या प्रशासनाला नाही आहे। आज 3 तास आम्ही इथे थांबलेलो आहोत। म्हणजे हे प्रशासन
जे काही मेलेल्या माड्यावरचं लोणी खायला बसलेलं आहे का महिलांचा, हा आमचा प्रश्न आहे. आणि ज्या महिला आहे तिला प्रशासनाने मदत दिली पाहिजे. आणि जी महिला आता सिरियस आहे तिचंसुद्धा एकदम VIP ट्रीटमेंट देऊन आणि या ज्या प्रशासनाने जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचं निलंबन झालं पाहिजे. आणि ते निलंबन त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर ऑन दी स्पॉट आम्हाला दाखवलं पाहिजे. हे जर नाही झालं तर आमची नेक्स्ट स्टेप ही आमच्या आत्ता वरिष्ठांनी सांगितली आहे की हॉस्पिटलच्या खाचा राहणार नाही. आमची एकच मागणी आहे आयुक्तांकडे, ज्या गरीब कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, ज्या डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे त्या महिलेचा व त्या बाळाचा मृत्यू झालेला आहे, त्या डॉक्टरांना पहिले निलंबित केलं पाहिजे. जर अन्यथा निलंबित केलं नाही तर आयुक्तांनी सगळे आम्ही महानगरपालिकेच्या मुख्यालयात आम्ही संवैधानिक पद्धतीने, लोकशाही पद्धतीने निवेदन द्यायला आलो होतो. आमच्या एका भगिनीचा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला आणि एक भगिनी फोर्टिस इस्पितळामध्ये उपचार घेते, ती सिरियस आहे. या संदर्भामध्ये संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश म्हात्रे या व्यक्तीला आम्ही निवेदन द्यायला आलो होतो. परंतु संबंधित अधिकाऱ्याने 3 तास आम्हाला थांबवून ठेवलं. 5 मिनिटात येतो, 10 मिनिटात येतो, असं करून आम्हाला खिळत ठेवलं. आज एका बहिणीचा मृत्यू झालाय, तिच्या बाळाचा मृत्यू झालाय, 2 कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. परंतु यांना कशाची पर्वा नाहीये. आज आम्ही संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करावं, बडतर्फ करावे अशी मागणी केलेली आहे आयुक्तांकडे. आयुक्तांनी ती मान्य केलेली आहे. संध्याकाळपर्यंत आयुक्त म्हटलेत मी त्यांना निलंबित करतो, बडतर्फ करतो. सगळ्यात मोठा प्रकार म्हणजे संबंधित वैद्यकीय अधिकारी अजूनही संबंधित रुग्णालयामध्ये रुग्णांना उपचार देतात, कार्यान्वित करतात. अशा संबंधित अधिकाऱ्याला आयसोलेट केलं पाहिजे होतं, बाजूला सारलं पाहिजे होतं, परंतु तसं केलेलं नाही. म्हणजे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार देखील या निमित्ताने अधोरेखित होतोय. 3 तास बसल्यानंतर आम्हाला असं कळतंय की काही अधिकारी जेवायला गेलेत, म्हणजे नागरिक मरतायत आणि अधिकारी जेवतायत अशा पद्धतीची भावना आहे. आता आयुक्तांनी सांगितलं की संबंधित अधिकाऱ्याला आम्ही निलंबित करतोय. निलंबित न केल्यास या महानगरपालिकेच्या कार्यालयाला एक देखील काच आम्ही ठेवणार नाहीत. आणि या बातमीसोबतच टी टाईममध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.